आज बनवायची पेशवाई पगडी. पेशवाई पगडी बनवायची आहे. हा मोल्ड तयार आहे. मोल्डला आतमधनं तार लावून घेतलेली आहे. ह्या अशा पट्ट्या ज्या असतात पेशवाई पगडीच्या त्या मी शिवून घेतलेल्या आहेत मशीनवर. त्या अशा ज्या जोडून घेतलेल्या आहेत. नंतर एका साईडची नाडी मी आता बनवून घेतलेली आहे. आता मी सुरुवात करतोय पगडी बनवायला. सर्वात पहिल्यांदी सुई दोरा, महत्वाचं म्हणजे सुई दोरा. दोरा पक्का आहे त्यामुळं मी सिंगलच वापरतो, डबल दोरा काय वापरत नाही. काय सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, इथं पहिलं टोक शिवून घेतो. टोक शिवून घेतलं तर वापस इकडं काय खालचं टोक शिवून घ्यायचं. बघा हे जसा दोऱ्याचा गुंता होतो आहे का, दोऱ्याचा गुंता नाही झाला पाहिजे. पहिलं टोक हे तर पक्क करून घ्यायचं. दिसत नसेल आता, दिसतंय वाटतं. हां, नंतर हे असं वरती घ्यायचं. इथं दुसरं म्हणजे हा जो पार्ट आहे वरचा, या पार्टला घट्ट स्टिच करायचं. याला काय 2 सुया वापरल्या तरी चालतात, तसं काय हे नाही. 2 सुया वापरा, 1 सुई वापरा. फक्त 1 सुई वापरली तर दोरा जास्त वाया जातो. 2 सुया वापरल्या तर दोरा कमी लागतो. फक्त ती सुई शोधण्यात वेळ लय वाया जातो. आता आपल्या दृष्टीने वेळ महाग आहे त्यामुळे मी एकाच सुईने काम करतोय. दोरा थोडासा वाया गेला तरी चालेल. 2-2 टाके मारतो. हे शिवलं, शिंका येतात. हे शिवली नाडी. इथे नाडी शिवून झाली की आपलं तेव्हा हे जे वरची लेवल आहे, ही लेवल तुम्हाला 1 मिनिट दिसते का? हां, ही लेवल आहे. ह्या लेवलला कट करायचं. कट केलं नंतर ही जी पहिली पट्टी आहे, बघा अशा वेगळ्या वेगळ्या पट्ट्या शिवून घेतलेल्या आहेत. त्यातली पहिली पट्टी घेतली, ताणायची. जेवढी बोटात ताकद असेल तेवढी ताणायची. ताणून पकडायचं आणि टाका मारायचा. टाका मारताना सुई कुठं का निघाना, पण ज्यावेळी आपण सुई आतमध्ये टाकतो ना, आतमध्ये टाकताना मात्र ही इथं किनारीला घुसली पाहिजे. हे असं पहिली एक पट्टी, एक नाडी, एक पट्टी, एक नाडी, असं आता मी शिवत जाणार पटापटा पटापटा. बाकी पेशवाई पगडीबद्दल सांगायचं तर कसं आहे, पेशवाई पगडी आपल्याला साधारण ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून दिसते बघा. त्याला पहिले ब्राह्मणी पागोट म्हणायचे. ब्राह्मणी पागोट, ब्राह्मणी पगडी, बरेच असे हे होते, नावं होती या पगडीची. फोन आला, 1 मिनिट फोन घेतो जरा, सॉरी. पॉज करू आपण. काही चिटणीस सरांचा फोन होता, झालं फोन. हां, तर आपलं काय चाललं होतं,
एक नाडी एक पट्टी, एक नाडी एक पट्टी, पटापटा शिवत जायचं. आता आपला विषय काय चालला होता, पेशवाई पगडीचा जो उगम आहे किंवा हे आहे, तर ज्ञानेश्वरांच्या काळापासून आपल्याला पेशवाई पगडी पाहायला मिळते. आता हे आपल्याला कसं कळलं, तर जुने जर आपण चित्रपट पाहिले, जुने चित्रपट म्हणजे साधारण प्रभातचे पिक्चर्स, प्रभात कंपनीचे किंवा ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर्स जुने, तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये आळंदीतले ब्राह्मण लोक हे पुणे पेशवाई पगडीमध्ये दाखवले. अर्थात त्यावेळी काय पेशवे नव्हते, म्हणजे त्यावेळी त्याला नाव वेगळं असणार. पेशवाई पगडीला त्यावेळी मला वाटतं पागोट म्हणायचे किंवा ब्राह्मणी पगडी सुद्धा म्हणत होते. पगडी पण म्हणत असते, नुसती पगडी पण म्हणत असतील, कारण बाकीचे लोक काय त्या मुंडासच बांधत होते. फक्त अधिकारी वर्ग, ज्ञानी वर्ग अशीच मंडळी ही पगड्या घातलेली दिसतात. माझ्या ऐकण्यात असं आलं आहे की पेशवाई पगडी म्हणजे एक विद्वत्ता दर्शवण्याचं एक साधन होतं. म्हणजे आपल्याकडे कशी डिग्री असते, म्हणजे BSc झाला, BCom झाला, वकील झाला, मग त्यात पण प्रकार असतात बघा डॉक्टरमध्ये, MD वगैरे वगैरे असे बरेच प्रकार असतात ना. तसं त्यावेळी डिग्री म्हणजे माणसाची पगडी असायची. म्हणजे आता हे जे खालचा भाग दिसतोय ना तुम्हाला या पगडीतला, तो एक वेद त्याने पठन केला किंवा एक अध्याय कसला तरी पठन केला किंवा एखाद्या याचा अभ्यास केला, तर मग इथं अशा पट्ट्या वाढायच्या, पट्ट्या पट्ट्या, की एक वाढला, दुसरा वाढला, तिसरा वाढला. आणि जसजसे त्याचं ज्ञान म्हणजे त्या पंडिताचं ज्ञान वाढायचं, तसतसा त्याच्या पगडीचा आकार असा मोठा मोठा होत जायचा. काही पगड्यानंतर घराणेशाहीप्रमाणे पण वाटल्या गेल्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्या काळी आता विसोबा खेचारांची पगडी झाली किंवा बाकी त्या काळातले ब्राह्मण जे होते त्यांच्या पगड्या झाल्या. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीलाही त्याच प्रकारच्या पगड्या वापरायला मिळाल्या असते. तर ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये नामदेव महाराज होते. नामदेव महाराजांची पण पगडी जी आहे ना, ती सेम पेशवाई पगडी सारखीच आहे. मग प्रश्न असा येतो की नामदेव महाराज शिंपी समाजाचे होते, शिंपी समाजाच्या पण पगड्या अशाच होत्या का? नाही, पण नामदेव महाराज जर सोडले तर बाकी शिंपी समाजात कुठल्याही चित्रामध्ये अशी पगडी नाही. मग असू शकतं की नामदेव महाराजांची पगडी ही काल्पनिक पण असू शकते किंवा ते कीर्तनकार होते, कीर्तन करायचे. मग कदाचित कीर्तनकाराची पगडी म्हणून सुद्धा ही पगडी त्यावेळी असू शकते, कीर्तनकार पगडी म्हणून. तर तसं काय आपल्याला फिक्स सांगता येत नाही की ही पगडी यांनीच वापरली पाहिजे, ती पगडी त्यांनीच वापरली पाहिजे. कारण बरेचसे कीर्तनकार देखील त्या काळातले जर आपण पाहिले तर काही जण मुंडसं बांधायचे, पण काही जण हेच करायचे, काय म्हणतात त्याला, पगडीच घालायचे. मग नामदेव महाराज पण बहुतेक त्यामुळेच ती पगडी वापरत असते. नंतर पेशवाई पगडीचा मधल्या काळामध्ये काही उल्लेख आढळून येत नाही. म्हणजे साधारण ज्ञानेश्वरांचा काळ म्हणजे 13वे शतक, 1227 वगैरे असं कोणीतरी शोध लावलाय की बाबा ज्ञानेश्वरांचा जन्म 1227 किंवा त्या काळात झाला. आता त्याचा काय आपल्याला हे नाही, म्हणजे तेवढं प्रूफली काय आपल्याला सांगता येत नाही. पण त्यानंतर मधल्या काळामध्ये म्हणजे एकनाथ महाराजांचा जो काळ होता, तर एकनाथ महाराजांच्यावर जे चित्रपट काढले, म्हणजे व्ही शांतारामांचा धर्मात्मा नावाचा एक चित्रपट आहे पहा, बालगंधर्वांनी त्यात काम केलेले. त्या चित्रपटात एकनाथ महाराजांना पेशवाई पगडी घातलेली. आता एकनाथ महाराजांच्या काळातही पेशवे नव्हते, त्यामुळं या पगडीला पेशवाई पगडी तेव्हाही नाव नसेल. हा, पागोट म्हणू शकत असतील किंवा पगडी म्हणू शकत असतील. एकनाथ महाराजांची पण पगडी, आणि एकनाथ महाराजांच्या चित्रपटात पण जर पाहिलं ना, तर ब्राह्मण समाज आहे किंवा बरीचशी लोक असे पगडी घालून फिरताना व्ही शांतारामांनी दाखवलेले आहेत. त्यामुळं त्या काळात पण ही पगडी असावी असं सांगता येत नाही, असूही शकते.
थोडक्यात काय आहे की पेशवाई पगडी म्हणजे ब्राह्मणी पगडी ही विद्वत्ता दाखवणारी एक पगडी, की बाबा जी विद्वान माणसं आहेत त्यांना ही पगडी घाला, हे आपलं एक सूत्र आपल्याला दिसून येतं. झाले 3 नाणे झाले. त्यानंतर जर म्हणजे एकनाथ महाराजांच्या काळानंतर तुकाराम महाराजांच्या काळातही आपल्याला पेशवाई पगड्या दिसतातच. अर्थात म्हणजे दाखवल्या गेलेत. म्हणजे संत तुकाराम चित्रपट जर पाहिला विष्णुपंत पाकनिसांचा, तर त्यात पण धर्मपंडित वगैरे जे दाखवलेत त्यांना अशी मोठमोठी पागोटीच दाखवलेत. अहो ज्ञानेश्वर पिक्चर मध्ये सुद्धा आपल्या पैठणच्या धर्मसभेत सुद्धा पेशवाई पगड्याच घातल्यात बरं का ब्राह्मणांनी. म्हणजे ज्ञानेश्वरांचा काळ असू दे किंवा एकनाथांचा काळ असू दे किंवा तुकाराम महाराजांचा काळ असू दे, की जितके पंत आहेत त्या पंतांची पगडी ही पेशवाई पगडी सारखी असायची, फक्त नाव वेगळं. हा, आता पेशव्यांना शाहू महाराजांनी त्या टाईपची पगडी दिली म्हणून त्याला आपण पेशवाई पगडी म्हणतो, कारण मॅक्झिमम पेशव्या लोकांनी ती पगडी घातलेली. एक दिवस पर्वतीवर गेलो होतो, तिथं मी पाहिलं तर पेशवाई पगडीची म्हणजे तिथे पर्वतीवर काय पेशव्यांची चित्र आहेत. पेशव्यांची जी चित्र आहेत त्या चित्रामध्ये आता जी आपली रेग्युलर आपण पेशवाई पगडी किंवा काही म्हणतो ना, तर तशा आकार नाही आहेत बरं का पेशवाईचे. म्हणजे बऱ्याच चित्रपटांमध्ये जे तुम्ही पाहता की सवाई माधवराव किंवा म्हणजे रामशास्त्री पिक्चरमध्ये दाखवले सवाई माधवराव किंवा अमर भूपाळीमध्ये दाखवले दुसरे बाजीराव, तर त्यांच्या ज्या पगड्या आहेत ना तशा पगड्या त्या चित्रांमध्ये नाही आहेत. प्रत्येक पेशव्यांची पगडी ही वेगळी आहे. मग आता हे मला एक कळत नाही की हे चित्रपट सिरियल्स वगैरे बनवणारे प्रत्यक्ष हुबेहूब तशाच्या तशा पगड्या का नाही बनवून घालत. म्हणजे आता पानिपत चित्रपटाच्या वेळी मी त्यांच्या ड्रेस डिझायनरशी चर्चा केली होती. नाही, ते म्हटले ते बरोबर नाही वाटत, फिल्मच्या दृष्टीने ते बरोबर नाही वाटत. मी म्हटलं ठीक आहे बाबा, जसं तुम्ही म्हणाल तसं. आपलं काय जाते, आपल्याला काम मिळाल्याशी मतलब. तर आपला हां, तर पर्वतीवरची जी चित्र आहेत, पर्वतीवरच्या चित्रांमधले बघा, राघोबा दादाची पगडी वेगळीच आहे, सवाई माधवरावांची पगडी वेगळीच आहे, थोरल्या माधवरावांची पगडी वेगळीच आहे, बाजीरावांची पगडी सुद्धा वेगळाच प्रकार आहे. बाळाजी विश्वनाथांचं चित्र आहे, म्हणजे इंटरनेटवर आहे ते चित्र, पण त्यातही बाळाजी विश्वनाथच्या पगडीमध्ये थोडाफार आपली जी आता रेग्युलर मी पेशवाई पगडी बनवतोय तसं चित्र दिसतं. म्हणजे थोडक्यात थोडाफार ती पगडी वाटते तशी. कदाचित त्या चित्रपटवाल्यांनी बाळाजी विश्वनाथांच्या पगडीवरनंच या पगडीला पेशवाई पगडी असं नाव दिलं असेल. खरं काय ते ज्याचं त्याला माहिती. शिवाजी महाराजांचा काळ जर आपण पाहिला ना, तर शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे तुकाराम महाराजांचा काळ आणि शिवाजी महाराजांचा काळ हा जवळजवळ एकच. 17वं शतक. 17व्या शतकामध्ये पहा, जेवढे शिवाजी महाराजांवरचे चित्रपट निघालेत, प्रत्येक याच्यामध्ये चित्रपटामध्ये जेवढे पंत आहेत, अगदी दादोजी कोंडदेवांपासून जे पंत आहेत, मोरोपंत झाले किंवा अमाजी पंत, अनाजी पंत, असे जे जे पंत मंडळी आहेत त्या सर्वांना पेशवाई पगड्या आहेत. म्हणजे अष्टप्रधान मंडळ जर शिवाजी महाराजांचं दाखवायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये 7 पेशवाई पगड्या आणि हंबीरराव मोहितेंची एक पगडी वेगळी, मराठा पगडी, असं दाखवलं जातं. तर आता अष्टप्रधान मंडळ याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं जर पाहिलं तर एकच पगडी वेगळी का, तेथे दिसून येतं ना की जे पंत आहेत त्यांना पेशवाई पगडे आहेत आणि आमचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मराठा पगडी आहे. म्हणजे मावळी पगडी सारखीच पगडी, चौकोनी आकाराची. हंबीरराव मोहितेंची पगडी जी आहे ती मावळी, म्हणजे त्यांचं जे चित्र आहे
चौकोनी आकाराची पगडी आहे. त्याला बावळी पगडीप्रमाणे चौकटे आहेत. आता ते चित्र ओरिजिनल आहे किंवा काल्पनिक आहे हे आपल्याला माहित नाही, पण नेटवर ते चित्र आहे आणि ते आपण मान्य करायचं की हे आंबीराव मोहिते आहे. दोरा संपला. बोर तर नाही होत आहे ना? काय मला आपली बडबड करायची सवय आहे. म्हटलं नुसतं बसून पगडी बनवण्यापेक्षा काहीतरी सांगावं पगडीबाबत. कारण काय आता ह्या अशी पगडी बनवायची म्हटल्यावर कमीत कमी 1.5 ते 2-2.5 तास जातात. हा पूर्ण बनवायची म्हटलं तर 8 तास पण लागतात बरं काय पेशवाई पगडीला. पण आता काय जवळजवळ बरंचसं काम त्याचं झालेलं आहे. आता फक्त वेणी घालायची, कमळ लावायचं, पट्टा फिरवायचा, खालच्या नाड्या लावायच्या, फिनिश. सारखा दोरा एक ओवायचा तर एक त्रास आहे. हा तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आता हंबीरराव मोहितेंची पगडीचा झाला विषय, ते त्याच्यावर आपण एक दिवस ती ज्यावेळी मी बनवायला घेईल ना हंबीरराव मोहितेंची पगडी, त्यावेळी आपण त्याच्याबद्दल डिटेल करू. तसं माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला जर खरोखर माहिती हवी असेल ना पगड्यांची, या ना, बसू ना, आपण नेटवरून काढू. बरीच पुस्तकातले रेफरन्स आहेत वेगवेगळ्या पगड्यांचे. आता आपण मॅक्झिमम आपण पगड्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं ना तर आपण काय करतो, जुनी चित्र पाहतो. म्हणजे जुन्या चित्रांमधूनच आपल्याला जे काय असेल ते रेफरन्स मिळतात. मला आठवतं आता बघा 1984 साली मी अकबर दी ग्रेट नावाच्या सिरियलला मेकअप म्हणतो. तर त्या अकबर दी ग्रेट सिरियलच्या मेकअपच्या वेळी मी पाहिलं तिथलं रिसर्चसाठी एक खोली ठेवली होती त्यांनी, रिसर्च ऑफिस त्या खोलीवर लिहिलेलं होतं. त्या रिसर्च ऑफिसमध्ये मी आपला सहज एक दिवस गेलो होतो, कोण नव्हतं म्हणून. तशी कुणाला जायला तिथं परमिशन नसते, आणि मी आपलं गेलो होतो. त्यावेळी काय माझं वय किती 20-21 वय असेल माझं. त्यावेळी गेलो होतो, तिथे पाहिलं मी तर अशा जवळजवळ 8 ते 10 रॅक भरून पुस्तकं होती आणि त्या पुस्तकामध्ये भरपूर फोटोज, प्रत्येक पुस्तकाच्या कव्हरवर वेगळे वेगळे फोटोज. विषय काय तर मुघल एम्पायर, मुघल एम्पायर, एम्पायरोर्स, मुघल बादशाह, काय लाईफ ऑफ इराण, या अशा प्रकारची भरपूर पुस्तकं तिथं मी पाहिली होती. तेव्हा मला समजलं होतं की बाबा हे लोक असे ड्रेसचे एवढे भारी भारी डिझाईन्स करतात कुठनं. आणि मग आपला काय मेकअपचा संबंध तर जास्त डिटेलमध्ये जाण्यात कसं आपल्याला आवडत पण नव्हतं. म्हणजे आवड होती तशी शिकायची, पण तेवढं वेळ पण नसायचा. कारण बाकीचे मेकअप मन काय करायचे, भरपूर मेन आर्टिस्ट ते लोक करायचे ना. आपण आपला ज्युनियर होतो, 8व्या नंबरवरचा मेकअप म्हणत होतो त्यावेळी मी. नंतर मी गेलो म्हणा 2ऱ्या-3ऱ्या नंबरपर्यंत, पण त्यावेळी 8व्या नंबरचा मेकअप म्हणत होतो. त्यावेळी आपल्याला तेवढी व्हॅल्यू नव्हती. तर तिथं मला कळलं की हे जे डिझाईन्स असतात, आता पगड्यांचे डिझाईन्स, मग कुणाची पगडी कशी असेल, काय असेल, हे मी तिथं पाहिलं. हुमायूंची पगडी झाली, बाबरची पगडी झाली. बाबरची तर कितीतरी चित्र वेगळी वेगळी आहेत. असे बराच रिसर्च. नंतर मग आता यांनी ज्यावेळी बाजीराव मस्तानी नावाचा एक चित्रपट आला होता बघा मधल्या काळात, पेशव्यांच्याच जीवनावर होता तो पिक्चर. म्हणजे बाजीराव पेशवे आणि मस्तानीबाई, म्हणजे बुंदेलच्या छत्रसाल राजांची मुलगी, या दोघांच्या प्रेमकथेवर तो एक चित्रपट आला होता बाजीराव मस्तानी. बाजीराव मस्तानीच्या वेळी कसं झालं, म्हणजे मी आपली पेपरवर उडत बातमी वाचली होती त्या पिक्चरची की बाबा असं असं आहे, जाहीर केलेलं आहे की सलमान खान आणि करीना कपूर यांना घेऊन संजय लीला भन्साळी पिक्चर काढणार आहेत. म्हणजे आणि चर्चा आपली मित्रमंडळीत ऐकली होती की अरे याचा पिक्चर येतोय. ते बातमी वाचली त्यावेळी मला काय वाटलं नव्हतं की बाबा या चित्रपटाचं काम मला येईल किंवा आपण करू वगैरे. मुळात कसं होतं त्यावेळी आपली एवढी हे म्हणजे आत्ताचा कारखाना आहे, त्यावेळी काही एवढा मोठा कारखाना वगैरे नव्हता. आपलं किरकोळ पगड्यांच्या ऑर्डर्स आपण करायचं. म्हणजे किरकोळ मित्रांचे जे असायचे सिरियल्स वगैरे, तर त्यांच्या ऑर्डर्स आपण आपल्या किरकोळ करायचो.
तर बाजीराव मस्तानीचं कसं आपलं तानाजी जाधव म्हणून माझा एक मित्र होता. त्याने मला एक फोन केला की अशी अशी एक ड्रेस डिझायनर आहे मॅक्झिमा बसू म्हणून. तर मॅक्झिमा बसू यांना पगड्या बनवून पाहिजे होत्या. सेकंडरी कॅरेक्टर्स म्हणजे चित्रपटामध्ये कसं असतं, कॅरेक्टर्समध्ये पण हे आहे बरं का, दुजाभ हे असतं. फर्स्ट कॅटेगरी, सेकंड कॅटेगरी असं असतं. तर त्यातल्या सेकंड कॅटेगरीचे जे म्हणजे सेकंडरी आर्टिस्ट म्हणतात त्यांना, मेन आर्टिस्ट, मुख्य आर्टिस्ट, नंतर सेकंडरी आर्टिस्ट, नंतर थर्ड आर्टिस्ट, असे बरेच प्रकार असतात. तर त्यातल्या सेकंडरी आर्टिस्टचं कॉस्ट्युमची जबाबदारी मॅक्झिमम बसूवर होती. मॅक्झिमम बसूंना घेऊन तो तानाजी एक दिवस माझ्याकडे आला होता. सकाळ सकाळ आला होता आणि माझं काय त्यावेळी गणपतीतलं काम चाललं होतं. म्हणजे मी एक जय मल्हारची मूर्ती बनवली होती. त्या जय मल्हारच्या मूर्तीची मोठी पगडी बनवत होती. मॅक्झिमा बसू ज्यावेळी आली घरात, त्यावेळी घरात बसायला जागाच नव्हती जास्त. एक सोफा सेट आणि मी हॉलमध्येच मोठी पगडी करत बसलो. तर मोठी पगडी पण भरपूर मोठी होती. म्हणजे जाणं त्याचा घेर जो होता तो मला वाटतं 54 का 60 इंचाचा असा घेर होता. मग ती केवढी मोठी असेल पगडी, विचार करा, जय मल्हारची पगडी. तर ती पगडी बनवत बसलो होतो. मॅक्झिमाने ती पगड़ी बघितली, मला म्हटली, दादा ये पगड़ी आप किसके लिए बना रहे हैं? मैं कहने मतलब मैंने एक ऐसे मूर्ति को रूप दिया है जय मल्हार का और उसके लिए मैं पगड़ी बना रहा हूँ. अच्छा आप कितनी बड़ी बना सकते हैं? मतलब मैं कितनी भी बड़ी बना सकता हूँ, उसमें क्या है पगड़ी बनाने में. अच्छा तो वो मैं इसलिए आई थी कि मुझे कुछ पगड़ियाँ बनवानी है और मुझे उसमें रियल इफेक्ट्स चाहिए, क्योंकि आजकल की जो पगड़ियाँ बनती है वो इसे पुट्ठे पे वगैरह बनाते हैं, वैसी नहीं चाहिए मुझे, ऐसी रियल लुक वाली पगड़ियाँ चाहिए. मग मी काय केलं, माझ्याकडं एक जुनी बांधलेली पगडी होती. मला वाटतं ती पटवर्धनांची, पटवर्धनांच्याच लग्नामध्ये ते असे तसं माझ्याकडे सॅम्पल आलेलं होतं, त्यांना तसे दिल्या होत्या बांधून मी. तर त्याची एक पगडी होती आणि एक होळकरांची एक पगडी होती माझ्याकडे, सॅम्पल असं बनवून ठेवलेलं. आणि अशा बऱ्याच जुन्या पगड्यांचं मी आपलं कसं सॅम्पल आले की ते सॅम्पल माझ्याकडे मी आपलं ठेवून द्यायचं. तर ते सॅम्पल होतं ते मी मॅक्झिमाला दाखवलं. मॅक्झिमाने ती पगड्या बघितल्या आणि म्हटली मुझे ये चाहिए. म्हटलं उसमें क्या है दे देंगे. झालं ते पाहिजे म्हटल्यावर मग मी बघितलं त्यांना, मग बाकीच्या हिस्ट्री सांगितल्या माझ्या, मी कुठं शिकलो, काय केलं, कशा पगड्या बांधल्या जातात, काय जातात. तिला पण त्यात इंटरेस्ट वाटला. जवळजवळ तास दीड तास बसलो तिला मग सगळ्या पगड्यांचं कुणाकुणाचं कसं कसं करायचं, काय काय डिझाईन करायचं, कुणाची पगडी कशी असती, मग त्या कॅरेक्टर्स कुठले कुठले त्यांची, म्हणजे राणोजी शिंदेची पगडी कशी असेल, घोरपड्यांची पगडी कशी असेल, या सगळ्या पगड्यांचे तिला माझ्याकडचे प्रूफ्स दाखवले की मी बनवलेल्या या पगड्या. तेव्हा तिला विश्वास बसला की बाबा मी काहीतरी पगड्या खरंच बनवू शकतो. म्हणजे तिचा जो मुंबईवरनं मायापण येण्याचा जो खर्च आहे तो वाया नाही गेला तिचा, याचं तिला समाधान होतं. आणि तिने मग मला सांगितलं की मैं आपको डिजाइन भेज दूंगी, कपड़ा मैं भेज दूंगी, तो आप कैसे पैसे कितने लेंगे, क्या लेंगे. मैं म्हटलं मॅडम पैसे की बात हम बाद में करते हैं. पैसे मैं आपसे ज़्यादा लूंगा नहीं, लेकिन हाँ जितना मेरा टाइम जाता है और उतने टाइम में जो मैं कमा सकता हूं दूसरा काम करके, उतना पैसा मैं आपसे लूंगा. क्योंकि बात ऐसी है कि हमारी कलाकार की जो वैल्यू है वो टाइम के ऊपर है. आप बोलेंगे कपड़े का पैसा बच गया, मतलब कपड़ा बिपड़ा ये मेरे लिए कुछ नहीं मायने रखता. अपना है टाइम वैल्यू. मेरा टाइम कितना जाएगा एक पगड़ी में. कभी कभी ऐसा होता है कि साला मैं बैठा रहता हूं, एक एक दिन पूरा दिन बैठा रहता हूं, क्योंकि क्या होता है डिजाइन दिमाग में तैयार होना पड़ता है सबसे पहले. कोई भी पगडी बनानी आहे म्हणजे कुठली पण पगडी जर बनवायची असेल तर त्याचं
जे डिझाईन आहे ते आधी माझ्या डोक्यात फिट होतं. डोक्यामध्ये फिट झाल्यानंतर मग मी त्याला कागदावर उतरवतो की हे कसं दिसेल, मग या पद्धतीने कसं दिसेल, मग तिकडून पाहिल्यावर कसं दिसेल. मग हे सगळं डिझाईन तयार झाल्यानंतर मग त्याचं सॅम्पल पगडी तयार करतो. आणि मग ती सॅम्पल पगडी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय त्रुटी असतात, काय असतात, म्हणजे कधी कधी वाटतं की बाबा हे असं बरोबर नाही दिसत आहे, ते नाही दिसत आहे. मग ते चेंजेस करतो मी. ते चेंजेस करून झाल्यानंतर मग त्या पगडीचे वेगळ्या वेगळ्या अँगलनी फोटो काढायचे आणि स्वतःच बघायचे, या फोटोत कशी दिसते, त्या फोटोत कशी दिसते, त्या फोटोत कशी दिसते, मग अजून काय करता येईल असा विचार करायला. कधी कधी अख्खा दिवस जातो, कधी 2-2 दिवस पण जातात डिझाईनचे. मग हा जो दिवस वाया माझा जातो त्याचे पैसे मला कोण देणार. हे सगळं समजून सांगितल्यावर तिने खरंच म्हटले, दादा मैंने पहिला आदमी देखा है आप जैसा. मला ती पावती होती की चला आपलं जगावेगळं आहे जग, तर कुणाला तरी त्याची कदर आहे, तेवढा आपला आनंद. तर एवढी मीटिंग झाल्यानंतर सगळ्या पगड्या बघितल्यानंतर तिने मला विचारलं की इधर साड़ियों में क्या क्या है, साड़ियों कहाँ कहाँ मिलती है और उस जमाने में कैसी कैसी साड़ियाँ होती है. मग मी तिला काय केलं, आपला अमर भोपाळी चित्रपट होता ना, अमर भोपाळी मधला लटपट लटपट तुझं चालणं एक गाणं दाखवलं. त्या गाण्यातली साडी बघितली तिने, म्हटली बाप रे क्या लोग बनाते थे वो उस टाइम पे, क्या साड़ी है, ब्लैक एंड व्हाइट में इतनी अच्छी दिख रही है तो कलर फिल्म में कितनी अच्छी दिखेगी. मग लगेच ती म्हणते मुझे ऐसी साडी कहाँ मिलेगी. मग तिला आपल्या सरळ चोनका पत्ता दिला, कालेकर वगैरे यांचे पत्ते दिले. तानाजीला म्हटलं जा घेऊन कालेकरांकडे, तुला पाहिजे तसल्या साड्या मिळतील म्हटलं तिथे. आणि अशा प्रकारे आपली बाजीराव मस्तानीमध्ये एंट्री झाली. त्यानंतर आपला गणपती उजाडले, गणपतीतलं कामं सगळी मी केली. आणि एक दिवस मॅक्झिमाचा फोन आला की दादा आप मुंबई आ सकते हो क्या. मैं मतलब आ सकता हूँ, उसमें क्या है, बस जाने आने का खर्चा जो भी है वो आपको देना पड़ेगा, मैं आ जाऊंगा मुंबई. मग काय जायचा याचा खर्च द्यायला ती तयार झाली. मग आपल्या घरच्यांशी बोललो की आता मी जरा मुंबईला जाऊन येतो, काय होतंय बघू त्या पिक्चरचं. मग मुंबईला गेलो, त्यांनी तानाजीला पण बोलवून घेतला होता. मुंबईला गेल्यानंतर तिने मला काही पेशवाई पगड्यांचे फोटो दाखवले, चित्र दाखवले. आता ती चित्र शेवटी चित्र असतात बरं का, चित्रांचं काय खरं नसतं. प्रत्येक पेंटर आपापल्या हिशोबाने चित्र काढत असतो. काय त्या चित्रांमध्ये बघायचं. बरं, चित्रांमध्ये बघून जर कोणी मला पगडी करायला गेलं ना, मला पहिला त्या माणसाचा राग येतो. कारण काय असतं, चित्रकाराला काही काढता येतो. इकडून अशी लाईन मारली की झालं त्याची पगडी तयार आहे. असं वेडं वाकडं काही करता येतं चित्रकाराला. पण ते प्रत्यक्षात उतरवताना आमची काय अवस्था होत असेल. हा बाबा तू साधारण मला आयडिया दे म्हणायचं, असं असं मला पाहिजे, हे पाहिजे. मग ते चित्रकारांना पण आहे ना, खरं पगडी बनवताना आहे ना बसवलं पाहिजे एकदा की बाबा पगडी कशी असते, काय असते, एकदा बघ आणि मग चित्र काढ. नाहीतर काय आपलं कुणालाही काही घालायचं, सांगायचं असली पगडी बनवा. तर त्यांनी तशी मला चित्र दाखवली. ही चित्र बघितल्यानंतर म्हटलं हे कुछ ये नहीं है, ये रियलिस्टिक नहीं है, ये तो पेंटिंग्स है, मैं आपको रियल ऐसे पगड़ियाँ बना के दे दूंगा. मग तिने मला काय सांगितलं, तिने अंबाजी पंत सरसाठी मला काय करता येईल विचारलं की तिच्याकडे म्हणजे जास्त हे नव्हते आर्टिस्ट, मेन आर्टिस्ट होते. म्हणजे अंबाजी पंत पुरंदरे, म्हणजे मिलिंद सोमन, नंतर आदित्य पांचोली, नंतर जे मध्ये मध्ये छोटे छोटे कॅरेक्टर्स यायचे, म्हणजे राहनोजी शिंदे, घोरपडे वगैरे असे जे कॅरेक्टर, चिमाजी आप्पा तिच्याकडे होता, नंतर नानासाहेब पेशवे तिच्याकडे होते.
तर मला म्हटले आप एक काम कीजिए, आप मुझे नाना के लिए एक पगड़ी बना के दिखाइए जो मुझे रियल लगनी चाहिए एकदम. मी म्हटलं ठीक आहे, देतो बनवून पाठवून, कापड द्या. मग तिने मला रॉ सिल्क कापड दिला. आता रॉ सिल्क कापडामध्ये मी म्हटलं मॅडम बात ऐसी है, रॉ सिल्क कापड फिसलता आहे. बरोबर आहे ना. आता हे भय कसं बसतंय का नाही कापड. हं? हे असं कापड बसलं ना म्हणजे आपल्याला मजा वाटते काम करायला. तर ते रॉ सिल्क कापडाचं कसं असतं, रॉ सिल्क कापड असं धरायला गेलं की ते सटकतं. पण जाऊ दे म्हटले, अभी तो मेरे पास ये है, बाद में मैं आपको कॉटन का भेज दूंगी, पहले तो आप इसमें ही बनाओ. म्हटलं ठीक आहे, रॉ मटेरियल नंतर द्या. कॉटन तर कॉटन, रॉ सिल्क तर रॉ सिल्क. आपल्याला काय पगडी बनवण्याची मतलब. मला वाटलं किती वेळ कितना कपड़ा लगेगा. म्हटलं अभी क्या है, कितना कपड़ा लगेगा मैं अभी नहीं बता सकता, आप एक काम कीजिए 10 मीटर कपड़ा दे दो. मग आपलं गेलो, पुण्यात आलो, 10 मीटर कापड घेऊन. आता म्हटलं 10 मीटर कापडाचं काय करावं. मग मी पट्ट्या कापल्या त्या कापडाच्या नानासाहेबांच्या पुढे, आणि पट्ट्या कापून, कारण तिला आतमध्ये पुठ्ठा मोल्ड बिल्ड असलं काही नको पाहिजे होतं, नुसतं कापडात पाहिजे होतं. 2-3 वेळा मी बांधायचा प्रयत्न केला पगडी, पण ते रॉ सिल्क कापड बसतच नव्हतं. म्हणजे लाकडी ठोकळ्यावर बांधताना ती पगडी बसायची, लाकडी ठोकळा असं ठोकळ्यातनं बाहेर काढली की झालं, सगळी पगडी परत गोळा व्हायची. म्हटलं काय करता येईल. मग शेवटी विचार केला की हा जो मोल्ड आहे ना, हा याला म्हणतात मोल्ड आहे, कागदाचं आहे, त्या मोल्डवर पगडी करावी आणि त्याच्यावर बांधावी. मग मी तसं केलं. तसं केल्यावर मग काय पगडी सक्सेस, मीच खुश. माझ्यावर फोटो आहे, माझ्याकडे टाकीन मी नंतर फोटो, कुठेतरी कोपऱ्यात इकडे इकडे उजव्या बाजूला डाव्या बाजूला. पहिली केलेली पगडी नानासाहेब पेशवेची, ती पगडी केली. नंतर म्हटलं फोटो पाठवले तिला ती फोटो बघूनच खुश, एकदम रियल लग रही है म्हटली दादा. हा म्हटलं ना मग काय करू, पाठवू कसं, भेजू कैसे. म्हटले आप एक काम कीजिए, कैसे भेज सकते हैं. मतलब मैं टैक्सी कुरियर कर सकता हूँ, दूसरी बात कुरियर में डाल सकता हूँ. म्हटली कुरियर में कब तक पहुंचेगा और टैक्सी में कितने बजे कब तक पहुंचेगा. मैं मतलब टैक्सी में अगर मैं आज डालता हूँ तो 3.5-4 घंटे में आपके पास पहुंच जाता है, और कुरियर में डालता हूँ तो 2 दिन के अंदर आपके पास पहुंच जाता है. टैक्सी का जो है वो आपको दादर आके डिलीवरी लेनी पड़ती है, और कुरियर का जो है वो आपके घर पे डिलीवरी मिल जाती है. मग तिने ऑप्शन निवडला, बाबा अभी तो आप कुरियर ही कर दीजिए क्योंकि अभी कोई जल्दी तो है नहीं. झालं. मग ती नानासाहेबाची पगडी पाठवून दिली मुंबईला. अशा प्रकारे आपली बाजीराव मस्तानीची सुरुवात झाली. मग एक 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 कॅरेक्टर्स जसे यायला लागले, म्हणजे एक दिवस तिने आदित्य पांचोलीचं माप पाठवलं, त्याचं कापड पाठवलं, त्याची पगडीचा आहे माझ्याकडे फोटो. त्याने काय 2च पगड्या फक्त आदित्य पांचोली करता बनवून घेतल्या, कारण त्याचे काही जास्त सीन नव्हते. मला वाटतं बहुतेक 1 का 2च सीन आहेत त्यांचे, पण भारी. हा, मग बाजीराव मस्तानीच्या निमित्ताने त्यामुळे आपली फिल्म सिटीशी ओळख व्हायला लागली, की आपलं फिल्म सिटीत जाणं येणं व्हायला लागलं. हळूहळू लोक पण ओळखायला लागले तिथं. तर एक दिवस काय झालं, यांच्या पगड्या घेऊन, पण त्यावेळी कसं होतं, मेन आर्टिस्टच्या पगड्या काय आपल्याकडे नव्हत्या, त्या दुसऱ्याच कोणीतरी बनवलेल्या आहेत. मला असं कळलं की ते मगनलाल ड्रेसवाला वगैरे ते बाजीरावचे सगळे ड्रेस वगैरे बनवणार आहेत. मी म्हटलं कोणाकडे कोणी का बनवून, आपल्याला काय जाते, आपल्याला आपलं कामाशी मतलब. तर तिथं माझी म्हणजे संजय लीला बनसाळींच्या ऑफिसमध्येच माझी अंजू मोदी मॅडम म्हणून आहेत, त्यांची ओळख झाली. आणि त्यांनी पाहिलं माझं पगडीचं काम. नंतर त्यांनी पहिल्या ज्या पगड्या बनवून घेतल्या होत्या त्या पगड्या मला दाखवल्या. दादा ये ऐसी पगड़ी आप बना सकते हो क्या. मी म्हटलं ये जो पगड़ी है वो रियल नहीं लग रही है. त्यांनी मला दाखवली एक पगड़ी. म्हटलं ये जो है ना ये रियल नहीं लग रही है, और इसका जरा शेप में भी जरा गड़बड़ है,
आता माझ्या काय मनाने मनीना ध्यानी कुणी बनवली आहे पण काही विचारलं नव्हतं, ते एकदम मनातनं निघून गेलं ना तोंडातनं. तर म्हटले क्या प्रॉब्लेम है इसमें, म्हटलं इसका शेप ही बराबर नहीं है. होता क्या है, थोड़ा सा ऐसा शेप भी आया ना तो दिखना चाहिए ना, मजा आता है पगड़ी में. उगाच म्हटलं काहीतरी गोल केले त्याला नाड्या लावल्यात. म्हणजे ती पगडी घातल्यावर नाड्यांशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. म्हणजे आहे म्हणजे ते पगडी पिक्चरमध्ये, म्हणजे ते शूटिंग चालू झालं होतं, सुरुवातीचे सीन्स त्यांनी त्या पगड्यांमध्ये करून पण घेतले होते. मग मला म्हटली आप मुझे बाजीराव के लिए क्या दे सकते हैं. मतलब मैं ठीक है, मैं करता हूँ डिजाइन बाजीराव का, और मैं कपड़ा भेजू तो आप बना के दे सकते हैं. मतलब दे सकता हूँ, उसमें क्या है. मग अंजू मोदींनी मला छान जुनी जुनी कापड दिले, कॉटनचंच कापड पण जुनं, म्हणजे जर अशी टिचकी मारली तरी फाटल अशा प्रकारची कापड होते. मैं म्हटली ये मेरे पास कुछ एंटिक कपड़ा है, ये कपड़ा बहुत महंगा है, अभी आजकल ये मिलता नहीं है. म्हणजे काही वेगळ्या प्रकारचे मलमल, वेगळ्या प्रकारचं रेशीम, अशी काही काही कापडच होते, ती कापड होती. कापड म्हणजे कपडे, तुकडे तुकडे तुकडे. मला ते तिने असे तुकड्यांचे ढीग दाखवले. अच्छा, ये इन कपड़ों में आपको बाजीराव के लिए पगड़ी बनानी है. अरे बापरे, म्हटले हे काय उद्योग आहे. म्हणजे चिंध्या चिंध्या चिंध्या, म्हणजे असं अखंड असा तुकडा नव्हताच तो, चिंध्या 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 होत्या अशा पट्ट्या पट्ट्या. बना सकते हो. म्हटलं देखते, ट्राय करते. एक घेतलं कापड, आलो पुण्यात, आणि रणवीर सिंगचं त्यावेळी माप होतं 22. आपली काय त्यांची ओळख नव्हती रणवीर सिंगची, पण त्या निमित्ताने बघायला मिळालं बाबा असं असतं. तर 22 मापाची ती पगडी तुकड्या 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 तुकड्यात मी बाजीरावची केली, आणि असं भलं मोठं असं पागोट तयार केलं. मी आधी म्हटलं ती बाजीराव की इतनी बड़ी नहीं थी, पण अंजूमध्ये काय म्हणल्या की ये दादा ये फिल्म है, आप अगर टीवी के लिए कुछ बनाते हो तो वो शॉर्ट बनाए तो कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन ये जो है ना ये फिल्म बन रही है, और फिल्म में क्या होता है बहुत बड़ा स्क्रीन होता है, और बड़ा स्क्रीन में अगर आप बड़ा नहीं दिखाओगे ना तो बहुत छोटा लगता है. तो स्क्रीन के हिसाब से सोच के आप बड़ा ही बनाइए, जो भी बनाएंगे आप बड़ा बड़ा बनाइए. तो होता क्या है, उससे कैरेक्टर ऐसा उभर के आता है. मी म्हटलं ठीक आहे, बडा बना देंगे. आणि तिथून मला बाजीरावच्या पगड्यांचं पण काम मिळालं. नंतर बरंचसं शूटिंगला मी अधूनमधून जायचो, चक्कर मारायचो, म्हणजे बऱ्याच वेळा. तर एक दिवस काय मॅक्झिमचा फोन आला की दादा मैंने आपको इतनी पगड़ियाँ बोली थी, आपके पगड़ी का टाइम पे नहीं बन रहा है, क्या क्या हो रहा है, मुझे अभी चिमाजी अप्पा की पगड़ी चाहिए, इसकी पगड़ी चाहिए, उसकी पगड़ी चाहिए. अरे म्हटलं देता हूँ ना सब, मैंने कब मना किया है. बरं त्यावेळी कसं होतं, त्यावेळी काय आपल्याकडे जास्त कामगार वगैरे नव्हते, आपण एकटा जीव सदाची एकटाच काम करायचो. हा, एक दोन लेडीज असायच्या, पण त्यांना तेवढं फिनिशिंग वगैरे नव्हतं, त्यामुळे या पिक्चरच्या पगडे म्हटल्यावर ते मलाच करावं लागत होतं. आत्ता पण एक आहे, मीच बसलोय करत. तेव्हा हळूहळू आमची चोच तयार व्हायला लागली. तर झालं काय, चिमाजी आप्पा पगडीची पगडी बनवायची होती, आणि खूप मस्त मेहनत करून मी ती पगडी बनवली सगळं झालं. आणि आता टॅक्सीला नेऊन टाकायची, तेवढ्यात मॅक्झिमाचा फोन आला, दादा एक प्रॉब्लेम है. म्हटलं क्या प्रॉब्लेम है. वो चिमाजी अप्पा के लिए हमने जो पगड़ी बनाई थी ना, तो वो अभी पहले तो टक्कल करने वाला था, यानी सगळे केस तो कापणार होता, लेकिन उसके ज्यादा शॉट्स है नहीं अभी इस शेड्यूल में. तो सर जी बोले कि उसको बाल क्लैप लगा दो और ऊपर से पगड़ी पहना दो. तो अभी जो हमने बनाई है वो उस हिसाब से पगड़ी बनाई है. अभी बाल कैप लगाने के बाद क्या होगा उसका, वो पगड़ी उसको बैठेगी क्या. अरे म्हटलं आता, कारण काय असतं, बाळ कॅप म्हणजे एक रबराची कॅप असते, म्हणजे रबराचं टक्कल असतं.
आता मी बाजीराव म्हणजे पूर्वी ते मेकअप मन असताना मी भरपूर लोकांना टकलं लावलेत. स्टॉकिंगची लावली, बनियनची लावली, सॉक्सची लावली, रबराची पण लावली. तर रबराच्या टकलामध्ये काय असतं, ते अख्खं साधं व्हाईट टक्कल असतं. व्हाईट टाकल्यानंतर बॉडी कलर मॅच करायचा असतो आणि तो असा थर जो बॉडी कलरचा, आणि त्यातनं ती त्याला जर पगडी घातली तर ते अख्खं टक्कल सुटून जाईल. काय करावं काय करावं. मैगजी मला म्हटलं, अभी तो फिर मैं ये पगड़ी का क्या करूँ, ये तो अभी बन गई, तो आप इसको थोड़ा बड़ा कर सकते का. आता बांधलेली पगडी कशी खोलायची, बरं परत खोलायची तर परत 15 तासाची मेहनत लागणार त्याला. परत 15 तास मेहनत करण्यापेक्षा मी काय केलं, डायरेक्ट मोल्डवर एक पगडी बनवली. तेच कापड होतं माझ्याकडे शिल्लक, त्यातलं थोडंसं बेच कलर म्हणतात त्याला. बेच कलर कसला असतो कोणाचा, तर त्या बेच कलरची एक पगडी साध्या मोल्डवरची केली. त्याचं माप मला वाटतं की ते 22 माप होतं. मी 23 इंचाची पगडी केली. म्हटलं बरोबर आहे ना. आता ते रबराचं त्याचे केस, त्याच्यावरती रबराची कॅप, त्याच्यावरचा तो रंगाचा थर, आणि त्यातनं ती पगडीचं सगळ्या अस्तरची लागणार वाट. त्यामुळं सर आपली ह्याची पगडीचं तयार केली. म्हटलं मैगजी जी आपका कब है शेड्यूल, दादा जल्दी से डाल दीजिए वो पगड़ी, सुबह 7 बजे का शॉट है उसका. कायला म्हटलं, आता जरी मी टाकली, बरोबर ना, जरी मी ती पगडी टाकली कुरिअरला, तर मी काय केलं, सगळं सामान आवरलं. पगडी म्हणजे अर्धवट पगडी झाली होती ती मोल्डवरची. आवरलं, त्याचं सगळं मटेरियल एका पिशवीत भरलं. नंतर ती जी ओरिजिनल बनवली होती ती पण पगडी घेतली बांधलेली. सरळ बायकोला म्हटलं, आता मी एक काम करतो, मी जातो मुंबईत आणि मुंबईत जाऊन ते काम कंप्लीट करतो सेटवर. म्हटलं काय होतंय सांगता येत नाही, नाही पगडी बसली तर एक इमर्जन्सी आपल्याकडे तयार असायला पाहिजे. झालं. रात्री साधारण 2च्या गाडीला मी बसलो. कारण काय होतं, जरी मी कुरिअरने पाठवली असती सकाळी 6 म्हणजे टॅक्सीने पाठवली 6-6:30ला पोहोचले असते, त्यांचा प्रोडक्शनचा माणूस जाऊन ती पगडी घेऊन आला असतो, म्हणजे मेकअप बिकअप होईपर्यंत ती पगडी पोचली असते. असं मॅक्झिमाचं गणित होतं. म्हटलं कुणावरही डिपेंड राहायला नको. डायरेक्ट गेलो, एशियाडने गेलो, उतरलो दादरला. नाही दादरला नाही, मला नशिबाने बोरिवली गाडी मिळाली. बोरिवली गाडी मिळाल्यावर तिथनं डायरेक्ट गोरेगावला उतरलो एसटीने. गोरेगावला उतरलो, तिथनं रिक्षा केली. रिक्षाने डायरेक्ट स्टेशनला गेलो. स्टेशनच्या जवळ गेल्यानंतर तिथं बस बघितली. तर मॅक्झी मला फोन लावला की बाबा कहाँ पे आना है, क्या करना है. मग त्यांनी सांगितलं होतं की कुठलं तरी ग्राउंड सुनील ग्राउंड म्हणून तिथं होतं. वो सुनील ग्राउंड पे आप आ जाइए. म्हटलं ठीक आहे येतो. गेलो, बघितलं मस्त शनिवारवाड्याचा सेट लावलेला होता खटाखट. शनिवारवाड्याचा सेट, परत ड्रेसमन लोकांसाठी अशा छोट्या छोट्या लाकडाच्या प्लायवूडच्या खोल्या केलेल्या होत्या. तिथं गेलो तो कुणी आलेलं नव्हतं. मी एकटाच आपला सेटच्या बाहेर इकडं फक्त वॉचमनशी गप्पा मार, कुठं काय कर गेलो. जसे का 6:30 पावणे 7 झाले तसे एक जण आत यायला सुरुवात झाली. आता म्हटलं इथं मॅक्झी मला कुठं शोधायचं. मी आपला तिला फोन करतोय तर कदाचित ती गाडीत असत, ती काय फोन उचलत नव्हती. म्हटलं आता करायचं काय. नुसतं तरी बसून काय, आपली ओळख नसल्यामुळे चहा नाश्ता पण मागता येत नव्हता. कारण तिथं कॅन्टीन 2-3 कॅन्टीन होते. तेव्हा मला कळलं की बाबा आता कसं आम्ही मराठी सिरियलला असं कामं केलेली, हिंदी सिरियलला वगैरे कामं केलेली. तर आम्ही ज्यावेळी काम करत होते त्यावेळी कसं होतं, आर्टिस्टचा बेस वेगळा,
कलाकारांचा बेस वेगळा, असं कॅटेगरी वाईज नव्हते ना, सगळे एकाच लाईनीत उभं राहून खायचे. म्हणजे डायरेक्टर पण त्याच लाईनीत जेवायचे आणि बाकीचे लोकही त्याच लाईनीत जेवायचे. तिथं गेल्यावर बघितलं, बापरे, फर्स्ट काय, ए ग्रेड, ए बेस, बी बेस, सी बेस, डी बेस, 4 बेस नाश्त्याचे वेगळे वेगळे. आणि म्हटलं आपला कुठला बेस आहे. आपला कुठला बेस आहे म्हटलं. नंतर म्हटलं जाऊ दे, जेव्हा मॅक्झिमाची गाठ होईल तिथून पुढे आपण नाश्त्याचा विचार करू. नशीब बस सुनील मैदानपर्यंत होती, त्यामुळे आपल्याला काही जास्त टेन्शन आलं नाही किंवा शोधाशोध नाही करायला लागली. तर तिथं गेल्यानंतर मला ते मॅक्झिमाची एक असिस्टंट होती, प्रार्थना म्हणून, प्रार्थना. ती प्रार्थना मला भेटली. मी मला नमस्ते वगैरे केलं, नमस्ते दादा कैसे हो आप वगैरे. मैं म्हटलं अच्छा हो, ये पगड़िया लाया हूँ एक, और ये दूसरी मैं अभी बना रहा हूँ इधर ही, तो मुझे ज़रा एक जगह दे दीजिए जहाँ पे मैं बैठ के पगड़िया बना सकता हूँ. मग तिने मला ते एका रूममध्ये नेलं, तिथं पेट्या टाकलेल्या होत्या. मला म्हणले दादा आप किसी भी पेटी पे बैठ के आप अपना काम चालू कर दीजिए, और मैक्सिमा अभी आती होगी. मग म्हटलं ठीक आहे. मग मी आपल्या सरळ पेट्याला पेट्या, एक 2-4 पेट्या जोडल्या, सुई दोरा धागा आपलं हे कसं आत्ता बसलोय का नाही घेऊन, तसं बसलो आणि ती उरलेली पगडी कंप्लीट करायला. ऍक्च्युअली ती एक पगडी मी ऑलरेडी दिलेली होती, पण मला शंका होती की ती बहुतेक टाकल्यावर नाही बसणार ती पगडी, म्हणून मी ती नवीन पगडी म्हटलं बनवूयाच, डोक्याला ताप कुठे ठेवा. बरं, एवढा मोठा खर्च केलेला आपल्या एका पगडीमुळं नुकसान नको व्हायला. थोड्या वेळी मॅक्झिमा आली, म्हटली दादा अभी हम वो पगड़ी का ट्रायल करेंगे और फिर मैं आपको बताती हूँ, और मैं चाहती हूँ कि आप वो ट्रायल होने तक रुके, बाद में आप चले गए तो भी चलेगा, तो आप पहले नाश्ता वाश्ता कर लीजिए. मग तिला विचारलं, इधर ए बेस, बी बेस, सी बेस, डी बेस जो है उसमें मुझे कहाँ नाश्ता करना है. दादा आप गेस्ट है तो आप ए बेस पे नाश्ता कीजिए, अगर कोई बोले तो बोल देना मैं मॅक्झिमा की तरफ से आया हूँ. म्हटलं ठीक आहे. मस्तपैकी गेलो ए बेसमध्ये. अरे बापरे, नाश्त्याला पदार्थ बघितले, भरपूर प्रकार होते. अंडी, मासा, चिकन, परत पोहे, उपीट, वेगळे 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 पदार्थ तिथं जेवायला. म्हणजे जवळजवळ जेवणासारखाच नाश्ता होता. परत ब्रेड बटर टोस्ट, चहा, ग्रीन टी, परत ब्लॅक टी आणि कॉफी. म्हटलं एवढा नाश्ता असतो हिंदी पिक्चरला, आणि ज्याला जे पाहिजे ते त्यांनी खायचं, असं काही बंधन नव्हतं कोणी काय खायचं काय काय खायचं. मी आपला गेलो, प्लेट घेतली, जे जे आवडलं ते घेतलं, खाल्लं. आणि चिमाच्या आप्पाचं मला वाटतं की ते 8, 8:30, 9ला चिमाजी आप्पाचं ते चाललं होतं. तर त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मला बोलवलं आणि मला वाटलं की अभि मैंने तिथं ती मेकअप आर्टिस्ट त्यांची होती, ती टक्कल लावत होती चिमाजी आप्पाला. टक्कल लावून व्यवस्थित मॅच वगैरे करून झालं होतं तिचं बऱ्यापैकी. तर मला म्हटली दादा आप पगड़ी वाले हो. म्हटलं हाँ मैं पगड़ी बनाता हूँ मैं. तो मुझे क्या चाहिए कि ये जो भी आप पगड़ी बना रहे हो ना, वो इस जो मैंने बाल कैप लगाए उस कैप से थोड़ा 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 डिस्टेंस होना चाहिए वो पगड़ी के एज का. मैं म्हटलं ये कैसे हो सकता है, पगड़ी तो चिपक के बैठती है. मतलब नहीं, वो आपकी बात सही है, लेकिन आप मेरी भी मजबूरी समझ लीजिए ना कि अगर आप ऐसी चिपकी हुई बनाएंगे तो मेरा तो ये बाल कैप खुल जाएगा पगड़ी पहनाते समय. तो म्हटलं ठीक आहे, मैं करता हूँ कुछ तो. पण मॅक्झिमाचा हट्ट काय होता
की तीच पगडी म्हणजे जी मी ओरिजिनल बनवलेली होती ना तीच पगडी घालायची. मग ती काट करायची, कट करायची, कट करायची. दादा ट्राय करो, कुछ तो करो, मुझे यही पगड़ी दिखानी है. मैंने यही पगड़ी दिखाई थी सर को, ऐसा ऐसा ऐसा. शेवटी मी म्हटलं मॅक्झिमा जी बात ऐसी है, अगर ये आदमी अपने खुद के बाल काट देता तो ना तो आपको टेंशन था ना मुझे टेंशन था. बालों के साथ तो आपने ट्रायल कर लिए, हमने वही सब हिसाब करके ही पगड़ी बनाई है. अभी अचानक से इसने बाल काटने से मना कर दिया तो इसमें आपकी क्या गलती है. तो आप वो उसका टेंशन मत लीजिए, जो भी होगा देखा जाएगा. मैं अभी फटाफट उसके 30 इंच की एक पगड़ी का बेस करके मैंने फटाफट बना के रख देता हूँ, क्योंकि क्या होता है अगर इमर्जन्सी में कुछ होई तो वो पगडी काम आएगी. मग मी आपली सरळ ती पगडी बनवायला घेतली चिमाजी आप्पाची आणि बनवून टाकली पगडी. आणि विशेष म्हणजे ती पहिली जी बांधलेली पगडी होती ना त्याच्यापेक्षा ही जी नंतर डुप्लिकेट बनवली ती त्याच्यापेक्षाही सुंदर दिसत होती. म्हणजे कसं मला प्लेट्स वगैरे घेता आल्या होत्या, छान दिसत होती ती. आता शेवटी नकली ते नकली, ओरिजिनल ते ओरिजिनल. तिला तो ओरिजिनलचा फील पाहिजे होता की असा बांधलेला विणलेला, तर त्याच्याऐवजी हे जरा चांगली दिसायला लागली बघ. आणि शेवटी कसं आहे मुंडाचं बांधणं आणि फेटा बांधणं फरक आहेच का नाही. मुंडाचं काय कसंही गुंडाळता येतं आणि फेटा कसा असा चापून चुपून बसवलं जातं. तर तसं त्या प्रकारची ती झाली होती पगडी. नंतर चिमाजी आप्पाच्या पगडीची ट्रायल झाली. मला ते मिलिंद सोमनच्या पगडीची ट्रायल घ्यायला लावली. म्हटलं आये तो उसकी भी पगडी घे. मग त्याच्या सगळ्या पगड्या घालून दाखवल्या. सगळं झाल्यानंतर मला म्हटले दादा अभी आप खाना खा के जाइए. मतलब मैडम जी मैं आया तो हूँ, लेकिन बात ऐसी कि मेरे पास अभी जाने के लिए पैसे नहीं है, तो मैं क्या करूं. मग आता मॅक्झिम मला आलं टेन्शन खरं. मला म्हटली दादा ये प्रोडक्शन का ऐसा है कि आपको आपका पैसा जो भी है वो 1 महीने बाद मिलता है. झाली का आता आमची बोंब. आता करायचं काय. नशिबाने माझ्या खिशात घरी यायपुरते पैसे होते, पण मध्ये सवय असते ना, इडली दिसली खा, वडापाव दिसला खा, परत काय दिसलं तर घे, कारण मुंबईत आलोय तर काहीतरी घेऊन जायचं. आता म्हटलं काय करायचं. मग शेवटी मॅक्झिमाला म्हटलं मॅक्झिमा कुछ तो मुझे ऐसे दे दीजिए पैसे ताकि मैं यहाँ से घर तक जाए. नहीं आपका जो आने जाने का कन्वेंस का जो भी पैसा है वो मैं सब आपको ट्रांसफर कर दूंगी, उसका टेंशन मत लेना, लेकिन अभी आप कुछ मत मांगिए, अभी मेरे पास कुछ नहीं. झालं. एवढ्या लांब आलो गेलो सगळं झालं. गेलं का नाही सगळं. जाऊ दे मग करणार काय आपलं. पोट भरून फुटस्तोवर मस्तपैकी जेवलो. 1-2 शॉट बघितले तिथं शूटिंग कसं करतात काय करतात. म्हणजे कुठला शॉट सीन होता तो, आणि त्या सीनला भरपूर जण होते. म्हणजे राणोजी शिंदे, घोरपडे, परत होळकर, असे बरेच कॅरेक्टर्स त्या सीनला होते ॲट अ टाइम. मी त्या मॅक्झिमला बोललो, पण म्हटलं मला इथं काम द्या ना काहीतरी. म्हटली दादा आपका कितना अच्छा काम है पगड़ी का, वो काम छोड़ के आप ये कहाँ फंस रहे इसमें. म्हटलं जाऊ दे, बाईची काही इच्छा दिसत नाही, आपलं पगड्या कारण गप बसा. हा तर त्या दिवशी मग बराच वेळ बसची वाट बघितली, बाहेरून बस काय आली नाही. शेवटी आपले सरळ रिक्षा केली. रिक्षा गेलो गोरेगावला. गोरेगावातनं मग तिथून गेलो बोरिवलीला. बोरिवलीतनं मग एसटी पकडून आलो पुण्यात. तर असा आपला बाजीराव मस्तानीचं काम प्रवास सुरू झाला. बाजीराव मस्तानीच्या पगड्या बनवताना बरेच किस्से झाले. म्हणजे त्यामुळे निमित्ताने मला जवळजवळ मी जवळ 7 ते 8 वेळा मी मुंबईला गेलो असेल त्या पगड्यांसाठी, वेगळ्या वेगळ्या. कारण काय व्हरायटीच होती भरपूर.
आदित्य पांचोलीची पगडी बनवायची ती त्यावेळी पण तसंच की ते पगडीचं कसं आहे माहिती का, पगड़ी बड़ी तो दिखनी चाहिए लेकिन वो बाजीराव की पगड़ी भी नहीं दिखनी चाहिए, ऐसा कुछ तो अलग करने का था. परत अंबाजी पंत पुरंदर यांची पण पगड़ी बाजीराव की पगड़ी और अंबाजी की पगड़ी अलग दिखनी चाहिए. मी म्हटलं ठीक आहे बाबा, करू आपण काहीतरी, करायला काय जाते. पट्टे राहिले 1 2 3 3 4 5 6 7 8 पट्ट्या लावायच्यात अजून. या दोरा संपला तो. ठीक आहे, एवढ्या 8 पट्ट्या लावत लावत जरा गप्पा मारू, नंतर जरा ब्रेक घेऊ. पण बरं वाटतंय तुमच्याशी गप्पा मारत 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 आपलं काम चालू आहे. काय असतं, कुणीतरी गप्पा मारायला असलं ना म्हणजे जरा कामात मूड लागतो. नाहीतर ते एकट्यानेच बसून काम करायचं नको वाटतं ते. झालं आता किती 8 पट्ट्या लावून आपण थांबूया, नंतर जरा ब्रेक घेऊन मग बाकीच्या कामाला सुरुवात करू. हा, तर सांगायचा मुद्दा आपला काय राहिला, मुंबईतनं पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर ज्यांच्या ज्या 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 रिक्वायरमेंट्स होत्या सगळ्या रिक्वायरमेंट्स कंप्लीट केल्या आणि तात्पुरतं म्हणजे जेवढं त्यांना गरज होती तेवढं मटेरियल त्यांना दिलं. नंतर काही वॉरचे सीन करायचे होते, तर मॅक्झिमनी मला परत मुंबईला बोलवून घेतलं कि दादा ऐसा ऐसा है और वो जो हमारा है क्राउड के लिए जो पगड़ियाँ बनाते हैं उनका और इनका कुछ तो झगड़ा हो गया है, तो आप आके वो पगड़ियाँ बना सकते हैं क्या. मी म्हटलं मुंबई में आके देखतो. मग मुंबईत जाऊन बघायचं म्हटल्यावर गेलो. मुंबईत गेलो, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्या माणसाशी बोललो की बाबा असं असं आहे. त्याने मला सांगितलं की बाबा असं वॉरचे सीन्स आहेत आणि मला काही पगड्या फेटे वगैरे असं पुठ्ठ्यावर बांधून पाहिजे, तर किती चार्ज घेणार वगैरे विचारलं. मी म्हटलं बाबा काय असेल योग्य ते द्या, तसं काय प्रॉब्लेम नाही. पण नंतर मला कळलं की ती माझी ट्रिप फुकट गेलेली आहे, त्यांनी दुसऱ्याच कोणाला तरी काम देऊन टाकलंय. हा, त्या ह्याला बाजीराव मस्तानीच्या एका सीनमध्ये बाजीराव युद्धावरून परत येतो आणि बायका ओवाळतात असा एक सीन होता. आणि त्या सीनच्या वेळी मला त्यांनी स्पेशली काही फेटे वगैरे बांधण्यासाठी मला तिथं बोलवलं होतं आणि पैसे पण देतो म्हटले होते ते येण्या जाण्याचे त्याचं काहीतरी. त्या सीनच्या वेळी पण मजा आली होती. बघितलं मी सीन, म्हणजे त्याला सगळेच होते, प्रियांका चोपडा वगैरे ते आलेले आहेत युद्धातनं, युद्ध जिंकून आणि ते ओवळतात वगैरे सीन. तर त्या सीनच्या वेळी पण असंच झालं की मला वाटतं तो अंबाजी पंतांचा पहिला सीन होता आणि अंबाजी पंतांचे ट्रायल करता मला त्यावेळी मुंबईला बोलवलं. अंबाजी पंतांच्या पगडीच्या वेळी पण तीच गडबड झाली होती की जे ह्याच्या चिमाजी आप्पाच्या पगडीच्या वेळी झाली होती. कारण काय होतं, पगड्यांची मापं आता हे लोक काय करतात माहितीये का, काय फरक पडणार आहे का बाबा, एवढं तुम्ही कापताय ना, थोडस जास्त ओव्हरलाईननी कट लाईन दिलं तर केस तुमची पगडीच्या आत जाणारच आहेत ना. कशाला ती टकलं लावा, हे करा ते करा. हा, तर तिथं मी बघितलं बरं का की एका आर्टिस्टला तयार व्हायला किती वेळ लागत असावा. मिलिंद सोमन सारख्या आर्टिस्टला मेकअप बिकअप, मला तर 7 वाजता साहेब आले होते व्हॅनिटी व्हॅनच्या इथं. मी पण साधारण त्याच टायमाला पोहोचलो होतो. तिथं गेल्यानंतर अच्छा आपको कितना ये लगेगा, तो त्यांचा मेकअप मन कोण होता तो, ए भाई
अभी इनको तकलीफ नहीं देने का, अभी मैं इनकी दाढ़ी बनाऊंगा, दाढ़ी बनाने के बाद फिर मेकअप होगा, फिर उसके मेकअप होने के बाद फिर बाल कैप लगेगा और फिर आवाज में आप आ जाना, असा तो असिस्टंट डायरेक्टरला सांगत होता. कोण? मेकअप मन. आयला म्हटलं काय मेकअप म्हणजे हे रे बाबा, एवढं. बर, एक आर्टिस्ट आता साधं मला एक कळत नाही, हे आता मिलिंद सोमन वगैरे झाले किंवा हे आर्टिस्ट लोक झाले, घरनं दाढ्या करून येऊ शकत नाहीत का हो? तिथं आल्यानंतर त्याची दाढी होणार, मग दाढी झाल्यानंतर मग मेकअप मन त्याचा मेकअप करणार. म्हणजे अख्ख्या दिवसभराच्या शूटिंग मध्ये होणार किती? 1 किंवा 2 शॉट, फार फार तर एखादा सीन. म्हटलं वा, मजा आहे बाबा. आणि एकेका शॉटसाठी, एकेका सीनसाठी एवढी तयारी, एवढा क्राऊड. मला आपलं वेळ होता, मी तिथं त्या ड्रेस दादांची ओळख करून घेतली. परत त्याचा रणवीर सिंगचा ड्रेस म्हणजे होता, तोही माझ्या चांगला ओळखीचा झाला होता, त्याच्याशी गप्पा मारत होतो. त्यांनी पण नंतर मला भरपूर कामं दिली. म्हणजे बाजीरावच्या बऱ्याचशा पगड्यानंतर त्यांनी वेगळ्या 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 माझ्याकडून म्हणजे हिरवी रंग, काळा रंग, बाजीरावच्या वेगळ्या 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 पगड्या आम्ही बनवल्या त्यानंतर रणवीर सिंगच्या. आता कसं आलं, ज्यावेळी तो हिरव्या पगडीचं कापड घेऊन आला होता ना, की दादा आपल्याला बाजीरावची हिरवी पगडी करायची. अरे म्हटलं लोक मारतील ना बाजीरावला हिरवी पगडी, कारण कसं होतं, शिवाजी महाराजांचा जिरोटोप हिरवा नाही करायचा. मग बाजीरावाची पगडी म्हटलं हिरवी केली तर म्हटलं लोक मारतील ना आपल्याला. नाही म्हणे, एका सीनची रिक्वायरमेंट आहे आणि आपल्याला हिरवी पगडी करायची. मी म्हटलं चालते, देतो करून. तर ती हिरवी पगडी करत असताना जे जे घरात यायचं ना, प्रत्येक जण, अरे हिरवी पेशवाई पगडी असती होय, हिरवी पेशवाई पगडी चालती का? अरे म्हटलं तुम्हाला काय घेणं देणं आहे, मला एक कळत नाही बरं का. हे बरेच लोक असतात ना, असं मी काम करत असताना बसलेलं असलं ना, बरेच फालतू प्रश्न विचारतात. आणि ऍक्च्युअली त्यांचं काही घेणं देणं नसतं, पण आपले विचारतात प्रश्न की हे असं आहे का आणि ते तसं का. काय घेणं देणं. एक डायरेक्टरनी सांगितलं हिरवं पाहिजे, द्यायचं हिरवं पाठदिशी, आपलं डोकं वापरायचं नाही. तर ती आपली हिरवी पगडी बनवली. नंतर त्याचाच मला फोन आला एकदा की दादा मी तुम्हाला एक कापड पाठवतो आणि ते आपल्याला एक गाण्यासाठी एक पगडी बनवायची. ते कापड खूप महागडं आहे आणि ते दिल्लीवरनं डायरेक्ट तुम्हाला येईल, तर तुमचा ॲड्रेस द्या. मी आपला ॲड्रेस दिला पाठवून. तर 2-4 दिवसांनी रणवीर सिंगची जे नजर जो तेरी लागे गाणं आहे ना, त्या गाण्याच्या पगडीचा कापड आला. अरे बापरे, कमीत कमी ते कापड 5-6 हजार रुपयाचं कापड असत. म्हणजे काय पगडीवर लोक खर्च करत होते. ते खागरा सिल्क नावाचा प्रकार जो होता ना, खादी सिल्क असतं, खागरा सिल्क, त्या प्रकारातलं ते कापड होतं, एकदम लाकडी. म्हणजे तुम्ही ते गाणं तर बघितलं असेलच म्हणा, हे नजर जो तेरी लागे मैं दीवानी हो गई, त्या गाण्यात जी पगडी घातली ना रणवीर सिंगने, ती पगडी बनवण्यासाठी ते कापड आलं होतं. आणि मला इन्स्ट्रक्शन असे होते की ती पगडी ही अख्ख्या पिक्चरमध्ये एकदाच वापरली जाणार आहे आणि बाकीच्या पगड्यांपेक्षा ती वेगळी दिसली पाहिजे आणि युनिक झाली पाहिजे. अरे म्हटलं आता ह्यात काय चेंज करता येईल. झालं, बाकीच्या लोकांची चर्चा केली, जरा काय करता येईल, काय करता येईल, काय युनिक करता येईल. मग म्हटलं आपण त्या पगडीची जी चोच आहे ना ती वाढवू. आता जनरली हे किती आपण ठेवतो, 4 बोटं चोच असते बघा, बाई 4 बोटं दिसते ना, 4 बोटं चोच आपण ठेवतो. तर मी साधारण 5 इंचाची चोच ठेवलेली.
कारण कसं इमॅजिन करावं लागतं ना काय कसं दिसेल. 5 इंचाची चोच ठेवली. कमळ त्याचं जे होतं खालचं ते पण म्हटलं ते थोडंसं आपण कमी केलं मी. म्हणजे रेग्युलर आता हे कसं हे दिसतंय ना हे कमळ, हे थोडंसं कमी केलं ते म्हटलं. कारण पगडी घातल्यावर ते नाहीतर अंगापेक्षा बोंगा नको दिसायला. ते कमळ थोडासा त्याचा आकार कमी केला, चोचीचा आकार वाढवला. आणि हा जो पोर्शन आहे, कारण काय चोचीचा आकार वाढवायचं कारण काय होतं, आपण हा पोर्शन वाढवला ना की बघा ते असं घातलं समजा हे असं असा उभा राहिला बाजीराव, तर ही चोच दिसत नाही. म्हणजे तुम्ही जर पिक्चर पाहिला तर बऱ्याच पिक्चरमध्ये म्हणजे बघा ही चोच दिसतच नाही. मग ती चोच दिसायला पाहिजे म्हणून 5-6 इंचाची चोच केली. हे पण वाढवलं घेरा. आता नंतर ते कापड मी खोललेलं नव्हतं त्यावेळी, कापड खोलून हातात घेतलं. अरे बापरे, इतकं म्हणजे नाजूक कापड होतं ते की जराशी अशी टिचकी मारली ना तर असं विरायचं. आणि त्याच्याकरता त्यांनी जे साडीचे पदर पाठवले होते ना, पदराचे तुकडे असतात बघा जरीचे, मस्त ब्लॅक काळ्यावर एम्ब्रॉयडरी करून ते तुकडे किती. म्हणजे इथं जे आपण जर लावतो ना या पुढच्या भागात, इथं 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 अशी ती जर लावतो बघा आपण, तर ती जरीच्या ऐवजी त्यांनी ते एम्ब्रॉयडरी करून पाठवलं होतं अंजू मोदींनी. म्हटलं खरं मानलं पाहिजे या लोकांना. एका गाण्याच्या शूटिंगसाठी एवढा खर्च. तरी मी म्हटलं जाऊ दे. मग ते चेंजेस करून विरून ती पगडी खूपच म्हणजे इतकं त्या पगडीचं फिनिशिंगवर लक्ष घातलं होतं मी. फोटो मी टाकीनच त्या पगडीचा मी बनवलेल्या, काय काय चेंजेस केले होते ते. इतकी युनिक पगडी ती तयार झाली होती मस्त. आणि त्यांनी नंतर सजवली पण छान बरं का. म्हणजे पी.एन. गाडगिळांना पण मानलंच पाहिजे. म्हणजे कसं असतं कुठलंही काम हे आपल्या एकट्या दुकट्याच नसतं, त्यात मिळून मिसळूनच असतं. म्हणजे आता कसं पगडीचं डिझाईन करणार अंजू मोदी, पगडी बनवणार मी, ती पगडी सजवणार पी.एन. गाडगीळ, घालणार रणवीर सिंग. तर तशी ती पगडी बनवली, पाठवून दिली. अंजू मॅडम पण खुश, त्यांना जसं हवं होतं तसं म्हणजे परफेक्ट काम झालं होतं. नंतर ते गाण्याचं शूटिंग पुढं काहीतरी प्रस्पण झालं वाटतं. आणि काही दिवसांनी मला मॅक्झिमाचा एक असिस्टंट होता प्रणव म्हणून, त्याचा फोन आला कि दादा मैंने अभी मैक्सिमा को छोड़ दिया है और मैं अभी अंजू जी के साथ हूँ, और अंजू जी चाहती है कि बाजीराव का जो अपनी पगड़ी बनाई थी ना, तो उस पगड़ी के कॉम्बिनेशन में हमें एक मस्तानी के लिए पगड़ी बनानी है। तो मैं कुछ डिज़ाइन बेचता हूँ, तो आप वो पगड़ी का मुझे सैंपल बना के भेज दीजिए. तर सॅम्पल बनवायचं म्हटलं, मी म्हटलं आता मस्तानीचे पगडीचे, म्हटलं आपके पास कुछ फोटो तो भेज दो. मग त्यांनी मला जवळ नूरजहाचा फोटो, म्हणजे त्या काळातले मुघल लेडीजच्या पगड्या घालायचे त्याचे फोटो पाठवले. ते फोटो पाठवले आणि एक मस्तानीचं म्हणून एक चित्र आलं होतं इंटरनेटवर, ते पाठवलं. मी बघितलं सगळं. म्हटलं काय करावं काय करावं काय करावं. त्यावेळी कसं घरी मी एकटाच राहायचो आणि मैत्रिणी वगैरे यायच्या घरी, असायच्या गप्पा मारायला. तर मस्तानीचं आता ते कसं करावं डिझाईन, काय करावं विचार करत पडतो. नंतर मी स्वतः नेटवर सर्च केलं. म्हटलं कशी असेल मस्तानी. तर मला एक चित्र इंटरनेटवर सापडलं मस्तानीचं. मग आता परत ते विचार करायला लागला, आता हे वरती कसं असेल, तो पठाणी कुल्ला असेल का, हे असेल का, ते असेल का. दिवसभर विचार केला 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 आणि शेवटी म्हटलं जाऊ दे, वेगळंच काहीतरी करू. मग माझ्याकडे हिटलॉन वगैरे पडलेलं होतं, त्याचे आपलं केली तबकडी सारखं केलं. तबकडी असते ना, म्हणजे पूर्वी बघा स्टार ट्रेक वगैरे पिक्चरमध्ये किंवा असं तबकड्या असायच्या, तबकड्या. त्या तबकडी एक तयार केली. ऍक्च्युअली ते डिझाईन आलं कुठनं डोक्यात ते पण सांगतो. काय आलं, घरामध्ये मी मासे केले होते, मासे बरं का.
मासे केले होते. आणि माझ्याकडे अशा बशा होत्या. त्या बशीमध्ये एक तुकडा ठेवला होता नंतर खाता येईल म्हणून. आणि त्या बशीवर मी दुसरी बशी अशी झाकून ठेवली होती. आणि एक फुलपात्र जे आहे ना, फुलपात्र असतं बघा आपलं, फुलपात्र म्हणते, एक वाटी 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 ती वाटी आपली सहज त्या ह्याच्यावर पालती ठेवून दिली होती की पडू नये वगैरे म्हणून. आणि माझं लक्ष त्या म्हणजे त्यावेळी माझ्या लक्षात नाही आलं शेप बी. नंतर ज्यावेळी तो माशाचा तुकडा खायला म्हणून मी गेलो किचन मध्ये, तेव्हा बघितला तो जो आकार मला दिसला ना, त्यातनं मला मस्तानी पगडी सुचली की खाली एक बशी, वर एक बशी आणि मध्ये फुलपात्र म्हणजे वाटी. ते डिझाईन सुचल्यानंतर मी अगदी ड्रॉ केलं, नेहमीप्रमाणे ड्रॉ केलं की कसं काय केलं असेल, काय करायचं. मग तो बशी, मग कुल्ला कसेल, ती वाटी कशी दिसेल, कुल्ला दिसेल का, हे करेल का, तसं करेल का. म्हणजे आधी मी कुल्ला इमॅजिन केला होता. नंतर म्हटलं नको, लेडीज कुल्ला कशाला घालेल, बाकी जा अकबर दी ग्रेटला लेडीजला कुल्लेच वापरायचे. म्हटलं तसं नको, काहीतरी वेगळं करू. मग मी काय केलं, हिटलरच्या ह्याच्यामध्ये आमच्या गणपतीच्या छत्र्या करायचो. म्हणजे गणपतीसाठी ज्या छत्र्या असतात ना वरती लटकवायच्या, तर त्या छत्र्या सारखी एक छत्री तयार केली 8 पाकळ्यांची. आणि हिटलरमध्येच म्हणजे पूर्वी जसे डिश, दिव्याच्या शेड वगैरे शाळेत शिकवले ते आम्हाला बनवायला, तशा 2 शेड केल्या, एक खालच्या बाजूला एक वरच्या बाजूला. आणि त्या शेडच्या आतनं ती छत्री बाहेर काढली. बस झालं, मस्तानीचं डिझाईन तयार. पट 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 तयार केलं डिझाईन मोल्डचं. आणि आता त्या प्रणवला फोन केला, म्हटलं अरे वो कपड़ा कौन सा यूज करना है मस्तानी के लिए, अभी मेरे दिमाग में डिजाइन तो आ गया है, अभी कपड़ा कैसा कौन सा यूज करूं. तो बोले दादा अभी एक काम कीजिए, आपको सैंपल के लिए आप कोई भी एक कपड़ा सफेद कलर का ले लीजिए, हल्का वाला कपड़ा लेके मुझे आप सैंपल बना के भेज दीजिए. फिर अगर वो 2-3 सैंपल बना के भेज दीजिए, फिर हम वो डिसाइड करेंगे. मैं म्हटलं बाबा प्रणव दादा, मैं 2-3 सैंपल तो अभी नहीं भेज सकता, अभी मेरे पास टाइम नहीं है, बहुत काम है. तो मैं अभी मैंने एक सैंपल अभी बनाया है, वो भेजता हूँ. उसको आप ओढ़नी के ऊपर पहनो या ओढ़ने अंदर डाल के पहनो, कैसे भी पहनो, और फिर मुझे बता दो. अगर वो पसंद नहीं आया तो फिर मैं दूसरा डिजाइन बनाऊंगा. झालं, ते डिझाईन गेलं. 2 दिवसांनी प्रणवचा फोन आला, दादा ये डिजाइन फाइनल हो गया है, लेकिन बात ऐसी है कि ये पगड़ी जो है वो आपको मुंबई आके बनानी पड़ेगी. वो जो कपड़ा है वो अंजू जी आपको दे देगी यहीं पे मुंबई में, और मुंबई में ही आपको वो पगड़ी मेरे सामने बनानी पड़ेगी, ताकि कुछ चेंजेस होंगे तो मैं आपको बोल सकूं. मतलब भाई मुंबई में आने का कोई ये नहीं है, वो आप लोग मुझे कन्वेंस देते नहीं है ना, तो आप लोग मुझे खाना खिलाते हैं. कम से कम आपको खाना तो खिलाना चाहिए ना मुझे. तो मैं वहां आके करूंगा क्या. नहीं, आप आ जाइए, मैं पूरी व्यवस्था आपकी कर दूंगा. आप मेरे ही घर पे रहिए, मेरे ही रूम पे आ जाइए, और मेरे ही रूम पे आपको पगड़ी बनानी. तो बाकी का जो भी मटेरियल है वो आप लेके आइए. मैं मतलब ठीक है. तो फिर गेलो मुंबईला. पिटलॉन घेतलं, कात्री घेतली, सोल्युशन सगळं एका बॅगमध्ये भरलं. गेलो दादरला. दादरवरून लोकलनी अंधेरीवरनं रिक्षाने त्या बाबाच्या रूम शोधत गेलो. रूमच्या जवळपास गेलो तर हा बाबा कुठेतरी बाहेर गेलेला होता. मग तो येईपर्यंत बाहेरच इकडं तिकडं भटकत बसलो. आणि
साधारण तास 2 तास त्याची वाट बघितल्यानंतर तो प्रणव आला. प्रणव आल्यानंतर मला म्हटला, अच्छा मैं कौन सा कपड़ा लाओ पगड़ी के लिए, आपने कुछ लाया है पकड़ा कपड़ा? अरे म्हटलं बाबा तू मुझे कपड़ा देने वाला था, इसलिए मैंने कपड़ा नहीं लाया, कपडा तो तू देने वाला था. झालं. तिथून पुढे तो माणूस खरेदीला गेला. बर मी सकाळपासून काय खाल्लेलं नव्हतं, काय नव्हतं. प्रणवला म्हटलं यार मेरे लिए कुछ खाने को तो लाव. तर तो गेला, जवळ तासा 2 तासांनी कपडा घेऊन आला. तोपर्यंत मी उपाशीच. बरं आपल्याला तिथलं काय माहित पण नाही. बाकी तिथं कबाब वगैरे विकणारी मंडळी होती, पण ते कबाब बीफचे कबाब होते, आपण तर बीफ खात नाही. तर तो कापड घेऊन आला. मग त्यांनी मला ते पहिलं सॅम्पल दाखवलं, मी पाठवलेलं. दादा देखो इधर ऐसा करना है, इधर ऐसा करना है, इधर ऐसा करना है. म्हटलं ठीक है बाबा, जिधर जिधर जो करना है मैं कर देता हूँ, मुझे पहिले खाना खिला. तर त्यांनी खायला काय आणावं, 2 वडापाव आणले. दादा इतने से आपका हो जाएगा. आईला म्हटलं हे 6 फूट शरीराला हा फक्त 2 वडापाववर भागवते. त्याला म्हटलं इधर हॉटेल किधर आहे. मग त्यांनी मला हॉटेलचा पत्ता दिला. ते हॉटेल म्हणजे त्यांच्या एरियामध्ये हॉटेल वगैरे जास्त नव्हतंच. मग ते हॉटेल शोधत 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 गेलो. नंतर हॉटेल तर काही मिळालं नाही. तिथे एका गाडीवर काहीतरी खाल्लं, रिटर्न आलो आणि म्हटलं आता बसा पगडी का. जवळजवळ ती पगडी करायला मला सकाळचे 5 वाजले. 5 वाजता प्रणवला उठवलं. म्हटलं अभी पगड़ी तैयार हो गई, अभी मैं जाता हूँ. म्हटलं तो नाही, अभी मैं सोता हूँ. यांनी पगड़ी बघितली, तोंड वाकडं केलं. मुझे लगता नहीं उनको ये पसंद आएगी, पहिलंच त्याचं. फिर भी मैं देखता हूँ, कुछ तो कोशिश करता हूँ, लेकिन मुझे अच्छी नहीं लगी. ते प्रणव असंच बोलायचं, मुझे आपका काम ये अच्छा नहीं लगा, ऐसा है वैसा है. मी म्हटलं अच्छी लगे या ना लगे, उनको दिखाओ, कुछ प्रॉब्लम हो तो बाद में चेंजेस करेंगे. मतलब मुझे अभी घर जाना है, घर जाने के लिए पैसे दो, मैं जाता हूँ. तो मतलब अभी तो आपको पैसे नहीं मिलेंगे. झालं बॉम्ब आलं. म्हणजे पदरचे 5 नाच गोविंदा नाच आहे का नाही. रातभर मेहनत केली, एवढा लांब गेलो, ती पगडी बनवली आणि हा माणूस म्हणतो पैसे नाहीत. त्याला म्हटलं अरे अभी कुछ तो दे, कम से कम घर जाने के लिए तो दे. हाँ घर जाने के लिए ना तो आपको 250 रुपये काफी है ना. अरे बाप रे, म्हटलं 250 रुपये फक्त. हाँ कितना तिकीट है मग पुन्हा का. अरे म्हटलं मी आलो एशियाड से आया हूँ बाबा. त्यावेळी मला वाटतं किती 350 का 400 रुपये काहीतरी तिकीट असेल. फिर वहां से मुझे दादर जाना पड़ेगा, दादर से फिर बस पकड़नी पड़ेगी, टैक्सी से जाऊंगा ऐसे. तो आपका कितना पैसा होता है. म्हणजे अगदी मला हिडीस पिडीस करत होता. कितना पैसा होता है आप बोलिए, मैं उधर फोन कर देता हूँ प्रोडक्शन को, वो आपको दे देंगे. अरे बापरे, म्हटलं हे काय आलं लफडं नवीन. हा आता इथनं प्रोडक्शनला फोन करणार कधी, मला ते येणार कधी. पण शेवटी म्हटलं प्रोडक्शनवाल्याचा नंबर दे. मग मी सरळ मॅक्झिमाला फोन केला. मतलब मैक्सिमा जी ऐसी ऐसी बात हो गई है, मुझे इन लोगों ने मुंबई बुलाया था. मैक्सिमा मतलब मैंने तो आपको नहीं बुलाया था, इसलिए मेरी तो रिस्पॉन्सिबिलिटी है ही नहीं. फिर भी एक काम कीजिए, आप ऑफिस जाइए और वहाँ जाके उनको बोल दीजिए कि मैंने ऐसा ऐसा पगड़ी वगैरह बनाया और उसका पेमेंट चाहिए करके. अगर उनके पास पैसे होंगे तो वो दे देंगे, वरना नहीं देंगे. झालं. त्या प्रणवच्या घरापासनं ते परत संजय लीला भन्साळीच्या ऑफिसवर गेलो. तिथलं त्यांनी मला विचारलं कसली पगडी बनवली, काय बनवली. शेवटी कसे बसे मला पैसे दिले आणि मी परत बाबा म्हटलं आता या प्रोडक्शनला काम करायचं नाही असं ठरवून
ते बाजीराव मस्तानी पिक्चरच्या सगळ्या कामाला नमस्कार केला सगळं काम झाल्यावर. बरं चला, माझी गप्पा मारत मारत चोच झालेली आहे. आता एक 10-15 मिनिटाचा ब्रेक. परत 10-15 मिनिटांनी परत बसूया. ओके.